नमस्कार. संकटांची मालिका या विशेष चर्चासत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आर्थिक शिस्तीचं राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र हा सध्या आर्थिक अडचणीत आहे. किंबहुना उद्धव ठाकरे सरकार हे संकटांच्या मालिकांचा सामना करत आहे. 1.25 वर्षापासून देशासह राज्यावरती विविध संकटं आली. त्यातील कोरोना हे मुख्य संकट. या संकटानं राज्याची आर्थिक बाजू दुबळी केली आहे. तिजोरीमध्ये वाढ होत नाही आणि खर्चात मात्र मोठी वाढ झाली आहे. हे असंच चाललं तर राज्य आर्थिक संकटात सापडेल अशी भीती आहे. यातून मार्ग कसा निघेल, त्यासाठी काय करावं लागेल, अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्र हे सध्या संकटाच्या मालिकांमध्ये अडकलेलं दिसतंय. देशासह राज्यावर एकापाठोपाठ एक संकट आहे आणि त्यामुळे काय होतं की राज्याची आर्थिक घडी जी आहे ती विस्कटलेली आहे. या संकटातून महाराष्ट्र कधी आणि कसा सावरेल हाच खरा प्रश्न आहे. पाहूयात लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रावर संकटांची मालिका. कोरोनाची लाटेवर लाट सुरूच. अवकाळी पावसासह चक्रीवादळाचेही तडाखे सुरूच. उत्पन्न घटलं, खर्चात वाढ. आर्थिक संकटातून कसा मार्ग काढणार महाराष्ट्र? महाराष्ट्र सरकार एका वेगळ्याच संकटात सापडलंय. खरं तर वेगळ्याच म्हणण्यापेक्षा राज्य सरकार संकटाच्या मालिकेत अडकलंय असंच म्हणणं जास्त योग्य होईल. उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर फेब्रुवारी 2020 पासून महाविकास आघाडीचं सरकार एकामागून एक येणाऱ्या संकटांना तोंड देत आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये देशासह राज्यावर कोरोनाचं मोठं संकट आलं. त्या पहिल्या लाटेत राज्याची आर्थिक घडी पार विस्कटून गेली. अनेक महिने लॉकडाऊन होतं. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडत नव्हती. मात्र कोरोनाची लाट थोपवण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भर पडत होता. हे कमी म्हणून की काय, राज्यावर अवकाळी पाऊस आणि गारपिटांसह पावसाची अवकृपा सुरूच होती. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा भार सरकारी तिजोरीवर पडत राहिला. त्यातच गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळानं कोकणपट्टीला तडाखा दिला. शेतकरी बागायतीचं हे अमाप नुकसान झालं. हे थांबत नाही तर पुन्हा अवकाळी पावसाची अवकृपा सुरू झाली आणि लगेचच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आणि संकटाची दुसरी लाट असल्याचं स्पष्ट झालं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून या संकटाच्या मालिकेचा सामना करते. या सर्व काळात कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार पडला आणि अजूनही पडतोय. आरोग्य सुविधा वाढवणं, औषधांचा पुरवठा, कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र यासाठी खर्चात मोठी वाढ होत गेली. त्याचवेळी कोरोनामुळे दुकानं, उद्योग, हॉटेल व्यवसाय बंद ठेवावे लागल्यानं सरकारच्या कररूपी उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. म्हणजेच एकीकडे आरोग्य सुविधांसाठी वाढणारा खर्च आणि दुसरीकडे कररूपी उत्पन्नात झालेली घट. हे कमी म्हणून की काय, केंद्राकडून राज्याला हजारो कोटींचा जीएसटी परतावा येणं बाकी आहे. त्यामुळेच दुष्ट आर्थिक चक्र उद्धव ठाकरे यांचं सरकार कसं भेदणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर एका बाजूला संकटांमागून संकट येताना दिसत आहेत. संकटांची मालिका राज्यावर सुरू असताना याविषयी कुठल्या आहेत उपाययोजना, कशा प्रकारे या संकटातून बाहेर येण्यासाठी करायला लागणार आहेत प्रयत्न, याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ राजकीय आर्थिक विश्लेषक जयंत माइंडकर सर आणि अर्थतज्ञ विश्वास उडगी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विश्वास उडगी सर, चर्चेला तुमच्यापासून सुरुवात करूयात. संकटांची मालिका सुरू होऊन आज 1.25 वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे. या 1.25 वर्षाच्या लोटलेल्या कालावधीमध्ये तिजोरीवरती वाढलेला भार राज्याच्या दृष्टीनं कसा असेल? कारण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांना साधी संधी देखील न मिळालेली असताना दुसरीकडे मात्र ही संकटांची मालिका आवासून उभी असल्याचं दिसतंय. विश्वास सर. कोरोनाच्या नंतर
आर्थिक संकट वाढलंय हे तर सर्वांना दिसतंय. पण करोनाच्या आधी सुद्धा एकूणच देशाचा जीडीपी हा 3.5% आला. त्याच्यामध्ये सर्वात चांगला औद्योगिक महाराष्ट्र राज्य याच्यावरती परिणाम झालेला होता. त्यामुळे महाराष्ट्राचं जीडीपीचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि करोनामुळे अधिक अर्थभार वाढलेला आहे, हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु याच्यावरती उपाय म्हणून खर्च वाढलेला आहे म्हणून त्याला शरण जाण्याची गरज नाहीये. आपल्याला करोनाचा मुकाबला करताना तुम्ही आता तामिळनाडूचं उदाहरण घ्या. तामिळनाडूने आता सर्व जे काही पावलं उचलली आहेत त्या पावलामध्ये ज्यांचे रोजगार गेलेले आहेत त्यांना 4,000 रुपयापर्यंत ते मदत देत आहेत. पण ते असं रणगाडे म्हणत नाहीयेत की आमच्याकडे महाराष्ट्राच्या एवढं त्यांचं उत्पन्न नाहीये आणि महाराष्ट्राच्या एवढं त्यांची इकॉनॉमी पण नाहीये. पण ते सर्व बेरोजगारांना 4,000 रुपये देत आहेत. करोनाची सगळी व्यवस्था ते त्याही ठिकाणी करतायत. महाराष्ट्राने असं काही सांगत राहण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि अनेक MIDC केंद्रामध्ये जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांकडून येणारं उत्पन्न कमी झालं हे मान्य आहे. परंतु उद्योग जवळजवळ 40% चालू आहेत. हे महाराष्ट्राचं यश आहे. बरोबर. महाराष्ट्राचं यश याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देईन की 1972 सालच्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातल्या कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन आता ज्याला मनरेगा म्हणतात किंवा पूर्वी नरेगा होतं तो प्रोफेशन टॅक्स महाराष्ट्राने करावा अशी आम्ही सूचना दिली आणि आता तो 200 रुपये जो संघटित कामगार वर्ग आहे तो तेव्हापासून आतापर्यंत भरतोय. पण मी तुम्हाला एक स्वच्छ सांगतो की कामगार आपल्या पगारातून पैसे भरतात, त्याच्यातून एक रोजगार निर्मिती होते नरेगाची. पण उद्योगांना कुठे हा टॅक्स लागू आहे? हा महाराष्ट्र सरकारचा टॅक्स आहे. हा टॅक्स जसा नरेगासाठी आहे तसा COVID-19 हा टॅक्स महाराष्ट्र सरकारने जर आणला असता तर संपूर्ण संघटित कामगार वर्ग जसा आपल्या पगारातून 200 रुपये जास्तीत जास्त देतो, दरमहा देतो आणि 1972 सालापासून देतो, त्याचा एक खातं महाराष्ट्राकडे आहे. तसं उद्योग जे आहेत, मालक जे आहेत त्याला कोणता टॅक्स महाराष्ट्राने लावलेला आहे? किमान आता कोविडची जबाबदारी सर्वांची आहे आणि त्याकरता असा एक टॅक्स लावणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ज्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सर्वात जास्त देशामध्ये, त्या देशाला उत्पन्न देतात. मग महाराष्ट्राला 2% टॅक्स का देणार नाहीत? या दोन गोष्टी जर महाराष्ट्र सरकारने केल्या तर महाराष्ट्र सरकारचा आत्ताचा सगळा खर्च भरून निघेल. महाराष्ट्र सरकारने हा खर्च करणं ही त्यांची जबाबदारी आहे. हे त्यांचं संकट नाहीये आणि ते त्यांनी केलं पाहिजे. याकरता विना तक्रार त्यांनी हे करावं तर महाराष्ट्र हे 5 वर्ष टिकेल, महाविकास आघाडी, आणि पुढची 5 वर्ष पण त्यांना सरकार. बरं, नक्कीच विश्वास सर, आपण एका बाजूला टॅक्स संदर्भातला एक महत्त्वाचा उपाय सुचवताना यावेळेला दिसत आहे. जयंत माइंडकर सरांकडे मी जाईल. जयंत माइंडकर सर, यापूर्वी आपण बघितलेलं आहे की राज्य विरुद्ध केंद्र, केंद्र विरुद्ध राज्य अशा प्रकारचं रणकंदन सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या तिजोरीवरती येत असलेला भार, मग तो लसीकरणासंदर्भातला असेल, आरोग्य व्यवस्थेसंदर्भातला असेल, प्रत्येक राज्य हे आपापल्या परीनं बजेटमध्ये प्रत्येक गोष्टीची सोय करताना दिसून येत असतं. मात्र यावेळेला या आर्थिक तरतुदी कोविड सारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये करण्यात आलेल्या असं आपल्याला वाटतं का? आणि विश्वास सरांनी जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी पॅन्डेमिक ॲक्ट जो लागू करण्यात आलेला त्यानंतर मात्र कोविड संदर्भातला जर टॅक्स लागू केला तर कुठेतरी तिजोरीवरचा भार थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करण्यामध्ये फायदा होऊ शकतो. मात्र या क्षणाला कुठलाही नवीन जो टॅक्स आहे त्याचा भार सहन करण्याची सर्वसामान्यांची असेल, लघु असतील, मोठे असतील, या उद्योजकांची असू शक्ती आहे का? जयंत माइंडकर सर. हे बघा, कोणताही नवीन टॅक्स, जो काही तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे त्याचं सरळ उत्तर असं आहे की कोणताही नवीन टॅक्स सोसण्याची सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या अंगात ताकद नाही. ही पण वस्तुस्थिती आहे की आपल्याकडे जर का रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत नाहीत किंवा अनेक वेळा रद्द केल्या जातात, एसटी बसेस जर का पूर्ण क्षमतेने धावत नाही किंवा अनेक वेळा रद्द केल्या जातात, याचा अर्थ जो मेन टॅक्स सोर्स आहे तोच जर का स्टँड स्टील आहे तर ही वस्तुस्थिती आहे की टॅक्स आपल्याकडे येत नाहीये. मी तुम्हाला थोडेसे 2-3 फिगर्स देतो. उटगी सर आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्या जास्तीच फिगर असतील. परंतु गेल्या वर्षी या आता अजित पवारांनी जे बजेटच्या वेळेस सांगितलं होतं की 2020-21च्या
अर्थसंकल्पामध्ये आपल्याला आपण जी काही प्रोग्रेस अपेक्षित केली होती ती प्रोग्रेस सध्या आता -8 पर्यंत जाणार आहे, जवळपास प्रोग्रेस नाहीच आहे. आणि SBI रिसर्चचा एक रिपोर्ट आहे, तो असं सांगतोय की या कोरोनाच्या काळात 82,000 कोटी रुपयांचा एकट्या महाराष्ट्राचा लॉस झालेला आहे. मी इतर राज्यांच्याकडे जात नाही, त्यांनी त्यांची फिगर्स दिलेले आहेत. आणि आता जो तुम्ही राज्य आणि केंद्र यांच्यातल्या भांडणाचा ज्याचा उल्लेख अजून आलेला नाही, तो तुमच्या याच्यात आलेला होता, आणि ते म्हणजे नेहमीचा GSTचा परतावा. तर त्याची जी फिगर माझ्याकडे आलेली आहे ती अशी आहे की आतापर्यंत आपल्याला फक्त 6,140 कोटी मिळालेले आहेत. 11,520 कोटी असे दोन्ही मिळून सुमारे 17 ते 18,000 कोटी रुपये मिळालेले आहेत. हे 11,520 आपल्याला लोनच्या रूपाने मिळालेले आहेत. परंतु अजूनही 46,950 कोटी रुपये हे राज्याला मिळायचे आहेत. आणि हे वाक्य या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणातलं आहे. त्याच्यामुळे आता भगतसिंग कोश्यारी हे तर मूळचे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा वाचलं असेल, भलेही राज्यपाल म्हणून त्यांनी जे काही भाषण वाचलं असेल ते वस्तुस्थितीला धरून असेल हे आपण मानावं. आणि या परिस्थितीत 46,950 कोटी रुपये एवढा मोठा जर का केंद्राकडून आपल्याला परतावा आहे तर तो आम्हाला पहिले द्या. कारण एक लक्षात ठेवा, जेवढी आतापर्यंत महाराष्ट्र आहे म्हणून देश चालतोय, हे असं म्हणणं मी फारसं धार्ष्ट्य करत नाही, एक फॅक्ट आहे. अर्ध्याहून अधिक भारताची इकॉनॉमी केवळ महाराष्ट्र चालवतो ही वस्तुस्थिती आहे. पण कोरोनामुळे अगदी काश्मीर पासून केरळ पर्यंत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश यासारखे इंडस्ट्रियल सगळेच जण आलेले असताना या सर्वांच्यावर त्याचा इफेक्ट होणार. मी उडगींचं मान्य करतो की त्यांनी जसं काही 4,000 रुपये देऊन तामिळनाडूमध्ये कामगारांना दिलं, तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातली 12 कोटी लोकसंख्या विचारात घेता अशा प्रकारचा एखादा निर्णय घेतला तर त्याला पुन्हा किती मोठ्या प्रमाणात पैसा लागेल? आपल्याकडे तेवढा पैसा आहे का? आणि त्याच्यानंतर मग कोविड टॅक्स पुन्हा लावला तर तो द्यायची लोकांची तयारी आहे का? आज अनएम्प्लॉयमेंट रेट किती खाली घसरलेला आहे. आपण अगदी आपल्या व्यवसायापासून सुरू केलं, जर्नलिझम पासून सुरू केलं, तर अगदी आपल्या व्यवसायात आपल्याला हे माहिती आहे, कोणत्याही मीडिया हाऊसचं नाव न घेता आपण बोलू शकतो की अनेक आपले सहकारी ते आज जॉबलेस आहेत. कित्येकांना आपले पगार कमी करायला लागलेले आहेत. ही वस्तुस्थिती आपणही जाणतो. खरं, ही जर का आपल्या व्यवसायाची वस्तुस्थिती आहे. आज मी मगाशी ट्रेन विषयी बोललो, मी ST विषयी बोललो. अगदी हाच प्रकार टीचिंग पासून प्रायव्हेट कॉलेज आपण धरूया. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेत नाही, प्रायव्हेट कॉलेजेस मधल्या परमनंट नसलेल्या टीचर्सना पगार मिळत नाही. हे सर्वांच्या आता सर्व ठिकाणी हा जो एक आम्ही तुम्हाला देऊ हा जो क्रायटेरिया लावला तर ती फिगर किती मोठी होणार. राज्य सरकार तेवढं बेअर करू शकेल का? पण ते सुद्धा या परिस्थितीत की ज्या परिस्थितीत आपल्याला केंद्र सरकारकडून 1 रुपया द्यायला सुद्धा केंद्र सरकार तयार असतं की नाही, केंद्रातील राज्याचे किती विळ्या भोपळ्या एवढे संबंध आहेत, किंवा राज्यपालांनी कसे अनेक वेळेला आपले तारे तोडले हे आपल्याला सगळ्यांना माहिती असताना या परिस्थितीत हे होऊ शकेल का? तर मला असं वाटतं थोडंसं राज्याच्या इकॉनॉमीकडे पाहिलं तर जरा जास्त एक्सपेक्टेशन होतं. याच्यामध्ये ही जी फिगर आहे 46,950 कोटी ही मला फार महत्वाची वाटते. मी मान्य करतो की आपल्याला सध्या 82,000 कोटीचा खड्डा पडलेला आहे, आपण 82,000 कोटींनी लॉस मध्ये आहोत. पण त्यातल्या निम्म्याहून जवळपास 50% राज्य सरकारकडून जर का आता आली तर ती रिकव्हर होते. तुम्ही काय देताय राज्य सरकार? आता आपण येऊया लसीकडे. तर एक मुळात काय झालेलं आहे लसीच्या बाबतीत की नक्कीच जयंत सर, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणारच आहे आणि त्याचबरोबर विश्वास उडगी सरांशी देखील याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत की एका बाजूला या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये राज्याच्या तिजोरीवरती आलेला भार असेल, संकटांची असलेली मालिका असेल, यातून बाहेर पडण्यासाठी आता प्रत्येक क्षेत्राकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे का, याविषयी आपण चर्चा करूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.
त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संकटांची मालिका असताना राज्याची सद्य परिस्थिती या संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी आज आमंत्रित केलेलं आहे अर्थतज्ञ विश्वास उटगी, त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय आर्थिक विश्लेषक जयंत माइंडकर सर. या दोघांकडे मी जाणारच आहे, मात्र तत्पूर्वी राजकीय क्षेत्रामधून आलेल्या काही प्रतिक्रिया पाहूयात. या वर्षी जी पहिली लाट कोरोनाची आली, जे कडक लॉकडाऊन झाले, त्याचा सर्वसाधारण परिणाम 1,00,000 कोटी रुपये हे गेल्या आर्थिक वर्षात आपल्या सरकारच्या तिजोरीमध्ये कमी आले. यंदाच्या वर्षीसुद्धा आता एप्रिल महिना मे महिना हा सुरू आहे नवीन आर्थिक वर्षातला. बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडचण आहेत. आपण म्हणला तसं आता ह्या 2 दिवसात आलेलं चक्रीवादळ असेल किंवा लॉकडाऊनच्या किंवा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती कराव्या लागणाऱ्या उपाययोजना असतील, या सगळ्यांचा बोजा हा शेवटी सरकारी तिजोरीवर पडतोच आहे. थर्ड वेव्हला आपण पुढे जाण्यासाठी सक्षमरित्या प्रयत्नांची पराकाष्ठा जी आहे ती सुरू केलेली आहे. आता प्रश्न पोस्ट कोविडच्या संदर्भातला आहे, अनेक चॅलेंजेस येतील, पण त्याच्यामधलं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते म्युकरमायकोसिसचं आहे. त्याची ट्रीटमेंटसुद्धा महागडी आहे, पण ही सामान्य माणसाला परवडावी. प्रत्येक जीवाची किंमत महाविकास आघाडी सरकार करतं, त्याचा सन्मान करतं. आणि म्हणून देशभरामध्ये जी विटंबना सुरू आहे जीवनासोबत आणि जीवनानंतरही, तसे कुठलीही घटना महाराष्ट्रामध्ये न होणे हा सुद्धा एक फार मोठा लढा आपण जिंकल्यासारखा आहे लोकांच्या मदतीने. नक्कीच अनेकांच्या मदतीनं खरं तर हा लढा जिंकायचा आहे आज राज्याला आणि त्याचबरोबर देशाला देखील. विश्वास उटगी सरांकडे आपण यावेळेला जाऊयात. विश्वास उटगी सर, प्रत्येक क्षेत्र असेल म्हणजे या क्षणाला विचार केला तर शेती क्षेत्र झालं, त्यानंतर बँकिंग क्षेत्र असेल, विविध प्रकारचे व्यवसाय असतील, हॉटेल व्यवसाय आहेत, त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्र आहे, अशा विविध प्रकारचे जे जे गट आहेत त्या सगळ्यांना याचा फटका बसल्याचं दिसतं. जयंत माइंडकर सरांनी जसा कॉलेजेस संदर्भातला, शाळांसंदर्भातला, फी असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सर्वसामान्य माणूस हा पिचत असल्याचंही दिसतंय. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सर्व घटकांना या नुकसानातून बाहेर काढण्यासाठीची येत्या काळातली आव्हानं आणि त्याविषयी असलेली उपाययोजना याकडे आपण कसं पाहायला हवं. म्हणजे एका बाजूला टॅक्सेशन जरी आपण म्हणत असलो तरी देखील यापूर्वी आपल्यावरती लादण्यात आलेले जे काही टॅक्सेस आहेत, म्हणजे इंधन दरवाढ ही सातत्यानं होताना दिसते, त्यावरती तोडगा राज्य सरकार काढत आहे ना केंद्र सरकार काढताना दिसून येत आहे. यापूर्वी दुष्काळासंदर्भात लावण्यात आलेला टॅक्सही आपल्याकडून अजूनही कमी करण्यात आलेला नाही आहे. हे लक्षात ठेवताना दुसरीकडे उपाययोजनांकडे डोळसपणे आपण कसं पाहूयात विश्वास सर? हे पहा, मी अगदी सुरुवातीला काही उपाययोजना सांगितल्या होत्या, पण त्या उपाययोजना सांगण्याच्या ऐवजी तुम्ही जयंत माइंडकरांनी जे सांगितलं ते अगदी 100% बरोबर आहे. त्यांच्याशी मी सहमत पण आहे. आता ज्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रिया पण बरोबर आहेत, पण ते सगळे प्रश्न झाले. तुम्ही विचारताय मला उपाययोजना. मी उपाययोजनांविषयी बोललो आणि सांगितलं की रिसोर्स मोबिलायझेशन राज्य सरकारला करायचंय. राज्य सरकारला फक्त प्रश्न सांगायचे नाहीये. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1,00,000 कोटीचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि जवळजवळ 5.5 लाख कोटीचं महाराष्ट्राच्या डोक्यावरती कर्ज आहे. हे कर्ज असताना तुम्ही मला सांगा, महाराष्ट्र सरकारने आता मागच्या मंत्रिमंडळामध्ये बुधवारच्या एक निर्णय घेतलेला आहे आणि तो इतका घातक आहे की महाराष्ट्राच्या मालकीच्या जमिनी ज्या मुंबई, पुणे आणि MIDCच्या अंडर आहेत, उद्योगांच्या अंडर आहेत, जे उद्योग बंद आहेत त्या ठिकाणी त्याच उद्योगांना अत्यंत रेडी विकण्याच्या रेटने 3% प्रीमियम कमी लावून ते विकायला काढणार आहेत. हा कर्मदरिद्रपणा आहे. किंबहुना स्वतःच्या मालकीच्या जागा विकायला टाकणं असा निर्णय जो 1 ऑगस्ट 2019ला देवेंद्र फडणवीसला घेतलाय, त्याच्यावर मुंबई हायकोर्टामध्ये एक अर्ज आहे. ती सरकारची प्रेशियस प्रॉपर्टी आहे, जमीन. ती या महाविकास आघाडीने सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या पावलावर पाऊल ठेवून तो निर्णय घेतलाय. त्यामुळे या महाविकास आघाडीचं काय कौतुक सांगायचं तुम्ही? एकामागून एक निर्णय चुकीचा करतायत आणि मग उत्पन्नाची साधनं तुम्ही सोडून देताय आणि सांगतायत की कोरोनामुळे संकट उभं राहिलंय. मुळापासून तुम्हाला मूलभूत काही विचारच करायचा नसेल. मी तुम्हाला सांगितलं, या मुंबईमध्ये महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे उद्योगपती आहेत, याला 2% टॅक्स लावा. 2% त्यांना टॅक्स लावा. मी जनतेला टॅक्स लावा असं सांगितलं नाही. मोठ्या उद्योगपतींना, कॉर्पोरेट उद्योगपतींना त्यांच्या एकूणच ऍसेट मोबिलायझेशन त्यांचं आहे त्याच्यावरती 2% टॅक्स लावा. संपूर्ण या महाराष्ट्राचा खर्च निघू शकेल. मी उदाहरण स्वतःचं दिलं. 72 सालापासून कामगार टॅक्स भरतोय, पण कामगाराचे मालक टॅक्स भरत नाहीये. मालक छोटे असोत किंवा मोठे असोत, त्यांनी जर प्रोफेशन टॅक्स भरला, नंबर 1. नंबर 2, कॉर्पोरेट टॅक्स भरला
तर करोनाच्या संकटामधून निर्माण होणारी सगळी जी हा. व्यवस्था आहे उत्पन्न घाट्याची ती भरून निघेल आणि स्वतःच्या हातातल्या जमिनी अशा कॉर्पोरेट आणि बिल्डरांना विकू नका, याच्यावरती मुंबई हायकोर्टामध्ये एक मोठा अर्ज आहे. आणि म्हणून मी अत्यंत रोखठोक बोलतोय, जनतेने सावध व्हावं की महाविकास आघाडी सरकार नक्कीच. पण चुका करते, त्यामुळे प्रश्न मांडू नका, प्रश्नांवरती उपाय सांगा, असं सरकारला सांगण्याची गरज नक्कीच आहे. विश्वास आणि सर, म्हणून ज्या तामिळनाडूचे गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे त्या गोष्टींकडे आपण लक्ष वेधू इच्छित आहेत, खरं आहे. आणि राज्यातल्या जनतेसमोर ही सद्य परिस्थिती येणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. जयंत माइंडकर सर, अगदी कमी शब्दामध्ये, कारण आपली वेळ जी आहे ती संपलेली आहे खरं तर, मात्र जाता जाता उपाययोजनांवरती आपण काय सांगू इच्छित आहे? हा जो टॅक्सचा मुद्दा त्यांनी सांगितला हा अगदी बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्याच्यात एक आहे, मध्यंतरी एक सोशल सर्व्हिस के काहीतरी केंद्राने एक कोणता तरी टॅक्स लावलेला होता आणि त्यावर मी स्वतः त्या काळात अनेक इंडस्ट्रियलिस्टचं या भाषेतलं भाषण ऐकलं की ते त्यांना आम्ही याहून जास्ती द्यायला तयार तयार आहोत. आहे, पण आम्हाला असं जबरदस्ती करू नका असं ते म्हणायचे. आणि एक प्रकारे त्यांनी कंपॅरिझन जीजीआयशी केलेली होती. हा, हा. आता हे एक प्रकारे अयोग्य आहे. हे उडगींचं म्हणणं अगदी मला पटतं आहे की त्यांनी मोठ्या इंडस्ट्रियलिस्टवर हा टॅक्स लावावा, त्यांच्याकडनं इमिजिएटली वसूल करावी. पण तुम्हाला हेही सांगतो, जो त्यांनी मुद्दा लँडचा सांगितलेला आहे, या टॅक्सच्या बदल्यात त्या डील मध्ये हे इंडस्ट्रियलिस्ट किंवा दुसरे कोणते हे पहिल्यांदा स्वतःला कॉम्पेन्सेशन घेतील आणि त्या कॉम्पेन्सेशन मध्ये ते असे लँड वगैरे सारखे कायदे स्वतःच्या फेवरचे पास करू शकतात. ही दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. खरोखर आहे. आणि ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना नाकारून चालणार नाही. या क्षणाला फक्त प्रश्नांवरती आपण जोर न देता उपाययोजना नेमक्या काय असायला हव्या, जेणेकरून महाराष्ट्र या आर्थिक संकटातून आणि संकटांच्या मालिकांमधून बाहेर पडेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. धन्यवाद जयंत माइंडकर सर, धन्यवाद विश्वास उडगी सर, आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. संकटांची ही मालिका जरी किती प्रमाणामध्ये नैसर्गिक असली तरी देखील दुसरीकडे येणारं जे संकट सरकारी किंवा सुलतानी ज्याला आपण म्हणू शकतोय ते येऊ नये याकडे लक्ष वेधण्याचा आज खरं तर उद्देश होता. तर या चर्चासत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.